नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये काळा मारुती या काळ्या मारुतीच्या समोर असणाऱ्या कपड्याचे दुकान आहेत। या ठिकाणी भन्साळे स्टुडिओ आहे। सावरकर चौकापर्यंत हा रोड एवढा खराब झालेला आहे। या रोडवर बँक ऑफ महाराष्ट्र हे बँक सुद्धा आहे आणि रहदारीचा हा रस्ता। या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये लाखोंची गर्दी या ठिकाणी पडत असते। सणासुदीला या कपडे खरेदी करण्यासाठी या रोडवर शेकडो लोक येत असतात। या रोडची अवस्था आपण दाखवणार आहेत। टेंडरवर स्वच्छता टेंडरवर कोट्यावधी रुपये खर्च होतात, पण स्वच्छता शहरामध्ये आहे का? शेकडो कोटी 140 कोटी रुपये शहर विकासासाठी नगरपालिकेला आलेत असं बोललं जातं राजकीय पुढाऱ्याकडून। खरंच हे पैसे आलेत का आणि खरंच विकासाचे काम होतेत का ते पाहूया आपण। या ठिकाणी कचऱ्याचा ढीग, हे कचरा, हे पूर्ण कचरा आहे। आपण या ठिकाणी ये रे बाळा, काही व्यापारी आहेत का तुम्ही? कामाला बोलाय कोणत्या दुकानात कामाला असता? पतंगेंच्या। काय ही रोड मध्ये काय परिस्थिती आहे? हीच नाही, पूर्ण धाराशिव शहरात रस्त्याची चाल आहे। आमदार असो किंवा खासदार असो, त्यांचा जी वार्षिक निधी त्यांना भेटतो त्यातून काही कामे झालेले नाहीत आणि किंवा नगरपालिकेकडून यांच्याकडून पण काही कामे झालेली नाहीत। खासदार निधी किंवा आमदार निधीतून कामे होऊ शकतात, तरी पण काही लोकांनी कामे केलेली नाही। केली असेल तर मला प्रूफ दाखवा की धाराशिव शहरामध्ये खासदार निधीतून आमदार निधीतून कुठे रस्ते झालेले आहेत, हे त्यांनी मला येऊन दाखवावं। ही कचरा कसा आहे? कचरा कधी घेऊन जातात ती लोक? ही कचरा घेऊन जात असतात का नाही? जात असतात, कधी येतात कधी येत नाहीत, दोन्ही पण असं नाली तुडुंब भरलेले आहेत, घेऊन कसे जातात म्हणायला? आता ही किती दिवसाचा कचरा असेल बघा। हे नाली पूर्ण तुडुंब भरलेले आहे। ही पूर्ण स्वच्छता करणारे लोक करतात काय नेमकं? हा रोड आहे, एक मिनिट आपण, हा रोड आहे, एक मिनिट रोड चांगला आहे का? रोड तर काही चांगलं नाही। हा, रोड कुठे चांगला आहे? आता ही घरची माणसं घेऊन चालला, ही 100 उकडून पडलेत आणि रोड एवढा खराब आहे। काय म्हणाल तुम्ही? नगरपालिकेला काय म्हणाल? करायला पाहिजे त्यांनी रोड, पूर्ण गावातले रोड असेच आहेत। बर, हा, पूर्ण गावात। म्हणजे पावसाळ्यापासून नगरपालिकेच्या सीओ मॅडम हे रोड स्वच्छ करायचेत म्हणतात। काय झालं नेमकं? काय झालं बघा तुम्ही, आता स्वतः बघा किती खराब आहेत। बर, किती खराब आहेत तुम्ही स्वतः बघा। हे रोड एकदम खराब झालेले आहेत। कैसा है रोड? रोड कैसा है? आ जाओ, कैसा है ये रोड? रोड बहुत खराब है। खराब है तो ये तो बड़े बड़े व्यापारी है यहाँ पे, ये रोड का टैक्स भरता है। हाँ, सब भर के भी ऐसा हाल होता है, क्या करते बोलो? मतलब खाली फोकट में पैसा लेते नगर पालिका। लाइट है कि यहाँ पे? लाइट आती शाम को? लाइट है यहाँ पे। हाँ, वही बंद चलो है। पानी की सोए, रोड की सोए? रोड तो बिल्कुल सोए नहीं। रोड खराब है, बहुत खराब है। सारी क्या है? धूल से परेशान है। ओ भैया, कैसा रोड है? खराब है, बहुत खराब है। या ठिकाणची हा, फक्त धूळ जी आहे ना, धूळ सुद्धा जास्तीत जास्त उडते। आपण इथं दुकानदाराकडे जाऊ। इथं दुकानदार, हॅलो, हो महाराज, कसं आहे दुकान? रोड कसं आहे? एक मिनिट अहो, आपण या रोडवर रहदारी करतात, याचा टॅक्स भरता आपण। हे रोड कसे आहेत? खड्डे आहेत सगळे। खड्डे आहेत? मग खड्ड्यात रोड आहे का रोड मध्ये खड्डा आहे? तेच ओळखू येईल, तेच तर हे रोड आहे। दुकानदार कसं काय? नमस्कार। रोड कसा आहे? रोड बघा, तुमच्याकडे 25-30 वर्षापासून हे दुकान दिसतंय। काय करायचं? परवा त्याचं पडलं त्याने पाईप, काय संडाचे पाईप असतात ना, ते पाईपलाईन टाकले त्याचे। बर, त्याच्यामुळे ते पुन्हा पलीकडल्या बाजूला बुजवून दिलेत, आपल्याकडे काहीच केलं नाही। म्हणजे चेंबर साठी लाईट काय टाकले म्हणलं तुम्ही? चेंबर साठी पाईप टाकलेत ना त्याचे? पाईप टाकलेत आणि टाकलेले पाईप तसेच आहेत आणि उखडलेला रोड तसाच सोडला। चेंबर बघा, पाईप टाकल्या चेंबर जर बसवले तर रोड साफ करून देणं गरजेचं आहे। रोड साफ करून दिलेला नाही।
बिलकुल नाही देणार. उस्मानाबाद शहरामध्ये सगळे रोड उखडलेले आहेत. फक्त राजकीय पुढारी या ठिकाणी आमदार, खासदार आणि नगरपालिकेच्या शिवो मॅडम, जिल्हाधिकारी, राजकारणी माणसं आपल्याला फसवत नाहीत का? नाहीत फसवतात. ह्या असलं स्पीच आमचं कशाला घेतात? बोला ना. रोड हे आमचा रोड खराब. मला सांगा, या रोड साठी 140 कोटी रुपये आलेत नगरपालिकेला. असा सगळा डांगवा केला. मग ते गेले कुठं? ह्या रोड विकासासाठी, शहर विकासासाठी आले. मग मला सांगा, राणा जगजितसिंह पाटील हे म्हणाले की आम्ही 140 कोटी रुपये आणलेत शहर विकासासाठी. मग कुठे गेले? विकास का नाही व्हायला पाहिजे? मग हे रोड नाही, लवकर करा रोड. तुम्ही दररोज ये जा करतात या रोडवर. मग हे रोड चांगला आहे का? नाही. आणि मग पैसे कुठे गेले? असले कुठे गेले पैसे? फसविले का नाही लोकांना? कुणी फसवलं? खासदार आमदार जे कोण असतील ते. कुणी आणलेत पैसे? ज्यांनी आणलेत त्यांनी उस्मानाबाद शहरातल्या नागरिकाला फसवलेला आहे. बरोबर आहे. याचं कारण असं की जर पैसे आणले असते तर मग रोड कुठे गेले? रोड का दुरुस्त केले नाहीत? खिशात गेलेत पैसे. मग रोड दुरुस्त केले नाहीत याचा अर्थ या पैशाचा घोळ अजून आहे. जर आलेच असतील तर तात्काळ हे रोड शहरातले दुरुस्त झाले पाहिजेत अशीच जनतेची मागणी आहे. आमचे रोड चांगले करा, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सोयीनं जावं, सुरक्षित जावं अशी सोय करा, अशीच जनतेची मागणी आहे. तर हे आहे उस्मानाबाद धाराशिव शहराची परिस्थिती. तर हे सावरकर चौकापासून ते काळा मारुती पर्यंत हा रोड अशी परिस्थिती आहे. आणि या रोडकड हे रोड पूर्ण शहर दाखवणार आहोत आम्ही आणि शहर दाखवत आहोत.
मागच्या वर्षापासून कित्येक दिवस वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या शिवो म्हणाल्या पावसाळ्यामुळे रोड करता येत नाहीत. आता पूर्ण उन्हाळा गेला, हिवाळा गेला, तरीही रोड बनवलेला नाही. म्हणजे शिवो मॅडम नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी जाणीवपूर्वक उस्मानाबाद धाराशिव शहराकडे दुर्लक्ष करतात का, असा प्रश्न जनतेच्या पुढे आहे. जनतेच्या खिशातून कर टॅक्स वसूल केला जातो, पण या कर टॅक्सच्या मोबदल्यामध्ये शहराचा कसलाही विकास शहरामध्ये नाही. याकडे आता जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतः जिल्हाधिकारी साहेब म्हणाले, पुजार साहेब तुम्हाला हे सांगतो की तुम्ही म्हणालात की मी धाराशिव शहरामध्ये सायकल रॅली काढणार आहे आणि त्याच्या अगोदर हे रोड मी तुमच्याकडे पाठवतोय, तुम्हाला जाणीव करून देतोय की वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या शिवो मागील वर्ष दीड वर्षापासून फक्त लोकांना खेळवत ठेवतात, कसल्याही प्रकारचं काम करत नाहीत. तर याकडे आता तुम्ही स्वतःहून लक्ष द्या आणि धाराशिवच्या अंतर्गत रोड सर्व उखडून गेलेले आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. व्यापाऱ्याला चांगल्या रस्त्याहून ग्राहकाला येण्याची सोय करा. या ठिकाणी कपड्याचे दुकान आहेत, सोन्याचे दुकाने आहेत, फोटोचे दुकान आहेत, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, काळा मारुतीच्या पुढे गर्दी असते. ह्या सगळ्या सोयी तुम्ही उपलब्ध करून द्याव्या अशीच आता जनतेची अपेक्षा आहे. वसुधा फड मॅडमवर कुणाचाही विश्वास नाही. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही नवीन आलात, तुमच्याकडे आता लोकांचा विश्वास आहे, तर बघूया तुम्ही विश्वासाला कसे पात्र राहाल आणि उस्मानाबाद शहराचे रोड कसे चांगले बनवाल याकडेच आता जनतेचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळात आपण काय करतात ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.